नमस्कार. अत्यंत चिंतादायक बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय चिंतेचं वातावरण. पीएम किसान योजना 21वा हप्ता या दिवशी मिळणार होता, परंतु 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या मागचे कारण काय? नमस्कार. पीएम किसान योजना 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये दिवाळीपूर्वी 21 ऑक्टोबर याच्या दिवशी मिळणार होता. आता मिळणार नसून तारीख केंद्र शासनाच्या माध्यमातून बदलली गेली आहे. त्यामागचे मोठे कारण म्हणजे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेची जी पडताळणी सुरू केली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुफान जळविण्यात आला. त्या कारणामुळे 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून आज 12 वाजता अपात्रता केल्याची धक्कादायक माहिती ही शासनाने दिली आहे. ही पडताळणी 3 टप्पे मध्ये पूर्ण होणार आहे. एक टप्पा त्याचा आज पार पडला आणि देखील 2 टप्पे हे पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये पीएम किसान योजना 21वा हप्ता वाजेमध्ये वितरित केली जाणार आहे असल्याची माहिती केंद्र शासनाने दिली आहे आणि नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या तारखेला आणि किती वाजता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त होईल? सोबतच शासनाने नेमकी या योजनेचा संबंधित काय निर्णय घेतला आहे आणि किती शेतकऱ्यांना नेमके काय करायचे आहे जेणेकरून या योजनेतून अपात्रता ठरणार नाही, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट असल्यास कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. चला व्हिडिओला सुरू करूया. शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. याच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांना या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यादी तयार केली आहे. एका रिपोर्टनुसार या यादीत 31 लाखाहून अधिक लाभार्थी नावे आहेत, जिथे पती पत्नी अशा दोघांनाही एकाच वेळी योजनेचा लाभ घेतला असेल आढळून आले आहे. ज्याच्याकडे जमिनी अशाच कुटुंबातील केवळ एका सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो. कृषी मंत्रालय केल्याने छाननी दरम्यान अशी प्रक्रिया आढळून आली आहे. त्यानंतर मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि पीएम किसान योजना 21वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी 21 ऑक्टोबर पडताळणी कामं होती घ्यावे आणि अशा लाभार्थी यादीतून वगळण्यास सांगितले आहे की 29 लाख सुमारे 19 लाभार्थी पडताळणी पूर्ण झाली आहे. राज्यात जवळपास 94% लाभार्थी हे पती पत्नीच असण्याचे आढळून आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या कुटुंबातील पती पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजनेचा 6,000 रुपये मिळतील. केंद्र सरकारचे पडताळणी असे दिसून आले आहे की पीएम किसान योजना लाभ सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलांना मिळत आहे. तसेच 33.54 लाख अशी प्रकारे आढळून आले आहे की जिथे जमिनी आधीच मालकाची माहिती चुकी अथवा माहिती अस्तित्वात नाही. नियमानुसार 1 फेब्रुवारी 2019 त्यानंतर शेतकऱ्यांना नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे. त्यानंतर जमिनीच्या आधीच मालकाची माहिती देणे बंधनकारक आहे, कारण त्याची जमीन आधीच मालकाहीन या योजनेचा लाभ मिळत आहे. अशी 8.11 लाख प्रमाणे आढळून आले आहेत. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यात 3 समान हप्ता एकूण 6,000 रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. 1 फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता देण्यात आला आहेत. कृषी मंत्रालय यापूर्वी 33 लाख प्रकारे आढळून आली होती, जिथे जमिनी मालकाची माहिती अवैध असल्याचे निष्पन्न झाले होते. सोबतच या कारणामुळे ही देखील तुमची जे योजने अपात्रता राहू शकतात. ती कारणे खालीलप्रमाणे सोबतच आपण महाराष्ट्र पीएम किसान योजना 21वा हप्ता नेमकी कधी मिळणार ते चला पाहूया. सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ई-KYC ही प्रक्रिया खूप गरजेची आहे. जर तुम्हाला ई-KYC केली नाही तर 2,000 रुपयेचा तुमच्या खात्यात येणार नाही. ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसान अधिकृत वेबसाईट OTP किंवा जवळ CC केंद्रावर जाऊन करू शकता. व तसेच भूसंपदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची शेती खरी तुमच्या नावावर आहे का हे सरकारचे तपासणी जर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला योजनेचा फायदा मिळणार नाही. आधार लिंकिंग. तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक जोडले असेल तर आवश्यक. जर आधार लिंकिंग झाले नसेल तर हप्ता थांबवू शकतो.
म्हणून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता आधी जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वैयक्तिक हप्ता जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती, पण सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना नोव्हेंबर वाट पाहावी लागू शकते.